श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत। यासाठी मी हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले पिसाचे तुकडे घेतलेले आहेत। याचा वापर करून आपण खूप सुंदर असे तोरण तयार करूया। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण हे पिसाचे तुकडे 3-3 इंच कट करून घ्यायचा आहे। 3-3 इंचाचा चौकोन येथे कट करून घ्यायचा आहे व याला आपण अस्तर कोणत्याही कलरचे वापरू शकता। आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक अस्तरचे तुकडे राहिलेले असतात ते येथे वापरले तरीही चालणार आहे। यामध्ये आपण थोडे मणी व थोडे लोकर याचा वापर करून खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत। यासाठी आपण हे पिसाचे चौकोनी तुकडे कट करून घेत आहोत। मैत्रिणींनो, मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत। विकत आणतो त्याच पद्धतीने खूप छान असे तोरण तयार केलेले आहेत। मण्यांचे तोरण, लोकरी तोरण, कापडी तोरण, कावडीचे तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील व चॅनलला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हे पहा, या पद्धतीने आपण असे चौकोनी तुकडे कट करून घेत आहोत। तसेच आपण अस्तरचे सुद्धा चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत। हे पहा, आपण हे चौकोनी तुकडे अस्तरचे व पिसाचे कट करून घेतलेले आहेत। आपण आता ह्या पिसाचा तुकडा अस्तरच्या तुकड्यावर ठेवून चौकोनी टिप मारून घ्यायची आहे। 3 साईडने टिप मारायची, एक साईड ओपन ठेवायची, म्हणजे आपल्याला ते कापड उलटसुलट करून दाबटीप देता येईल त्यावरती, व यावरती आपण दाबटीप द्यायची आहे। आता आपण हे बंद करून घ्यायचं व यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप दिली की आपण याला खूप सुंदर अशी लेस लावून टिप मारून घेणार आहोत। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरू शकता। जी घरात लेस असेल ती वापरा, गोल्डन वगैरे वापरा किंवा रंगीत लेस असेल तीही वापरली तरी येथे चालणार आहे। हे पहा, या पद्धतीने आपण हे 3 कलरचे तुकडे आहेत, त्या 3 कलरच्या तुकड्यांना तशीच टिप मारून तसे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। हा जो आपण लाल चौकोन तयार केला आहे तर अशाच पद्धतीने आपण हेच बाकीचे सुद्धा चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। खूप सुंदर असे तोरण आज आपण तयार करणार आहोत। हे पहा, यालाही आपण तशीच टिप मारून घ्यायची आहे व दाबटीप द्यायची आहे। चारही बाजूने आपण याच्यावर टिप मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला लेस याला व्यवस्थित शिवून घेता येते। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे शिल्लक आपल्याकडे कापड राहतं त्या कापडापासून ताटावरचे वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल कसे शिवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। आपण देवपूजेसाठी पाटावरचे रुमाल विकत आणतो, ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करावे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असे पाटावर अंथरण्याचे रुमाल मी दाखवलेले आहेत। हे पहा, हे असे मी तुकडे तयार केलेले आहेत। हे आपल्याकडं लेसचे थोडे तुकडे आहेत, याचाच वापर करून आपण येथे या सर्व तुकड्यांना लेस शिवून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी चारही कोपऱ्यांना ही लेस शिवून घ्यायची, म्हणजे आपला हा चौकोन खूप छान असा दिसतो। घरच्या घरी कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये आपले हे तोरण खूप छान होते। हे पहा, या पद्धतीने आपण संपूर्ण तुकड्यांना अशी लेस शिवून घ्यायची आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, हे गोल्डन तुकडे ते शिल्लक आहेत, त्याचा आपण येथे वापर करायचा आहे व ते इथे शिवून घ्यायचे आहेत। आपण हे शिल्लक राहिलेले तुकडे फेकून देतो, तर फेकून न देता त्याचा असा आपण रियूज करू शकतो। हे पहा, या पद्धतीने असे तुकडे तयार केलेले आहेत। हे आपण सर्व तुकड्यांना लेस शिवून घेतलेली आहे। चला तर आपण येथे लोकरीचा वापर करून खूप सुंदर असे याला लटकन तयार करूया व गोंडे तयार करून घेऊया।
मैत्रिणींनो, तुम्ही येथे तुम्हाला जी लेसचा लोकरीचा जो कलर आवडेल तो कलर तुम्ही येथे वापरू शकता. मी येथे पांढऱ्या कलरची लोकर वापरलेली आहे. जी माझ्याकडे अवेलेबल होती तीच मी इथे वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या कलरची लोकर आवडेल त्या कलरची लोकर इथे आणू शकता. हे पहा, या पद्धतीने आपण इथे हा गोंडा तयार करून घेतलेला आहे व आपण आता हे लटकन तयार केलेलं आहे. आपण छोटा असा गोंडा तिथे तयार करून घेऊया. हे पहा, 3 बोटांमध्ये आपण येथे 20 ते 25 वेढे घ्यायचे आहेत व याचा मध्य घेऊन दोऱ्याने बांधून याचे खूप सुंदर असे फूल तयार करायचे आहे. गोल असा गोंडा याचा तयार करायचा आहे. हे पहा, या पद्धतीने असं सर्व धागे कट करायचे व जे धागे आतबाहेर असे झालेले आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित कट करून याचा गोल असे हे फूल तयार करून घ्यायचे आहे. पहा, या पद्धतीने मी अशी फुलं तयार करून घेतलेली आहेत. बारीक मोठी आपल्या आवडीनुसार करून घ्यायची. आता आपण हा दुहेरी दोरा घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या साईजचे तोरण तयार करायचे आहे, आपण हे तोरण दरवाजाच्या साईडला लावण्यासाठी करत आहोत. आपण दरवाजाला साईडला लावण्यासाठी विकत जे तोरण आणतो तेच आपण इथे तयार करणार आहोत. यासाठी दुहेरी लोकर मी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण जो गोंडा तयार केलेला आहे, जे लटकन तयार केले आहे ते ओवून घेतलेलं आहे व 5 मणी ओवून आपण पांढरे फूल येथे ओवून घेणार आहोत. जे आपण आता तयार केलेलं आहे लोकरीचं ते येथे ओवून घेणार आहोत. त्यानंतरनं परत आपण 5 मणी येथे ओवून घ्यायचे आहेत व आपण जे तयार केलेलं कापडे आपला चौकोन आहे तो येथे आपण शिवून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने असा उलट साईडने शिवून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित असा सरळ बसतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा. व डेली यूजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करावे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व नथीचा सुद्धा व्हिडिओ आहे. मी नथसुद्धा बनवून दाखवलेली आहे. नथीच्या सामानातच मी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत सोप्या पद्धतीने. हे पहा, आपण इथे सुद्धा 5 मणी ओवलेत व एक परत पांढरा गोंडा ओवून त्यावर 5 मणी ओवून अजून एक हा जो चौकोन आहे तो ओवून घेतलेला आहे. हे पहा, या पद्धतीने आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. तोरण दरवाजासाठी तयार झालेलं आहे. आपण आता इथे गाठ व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे व धागा कट करून घ्यायचा. हे पहा, हे आपले एक साईडचे तोरण तयार झालेले आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा तोरण तयार करून घेतलेलं आहे. हे पहा, हे असे आपले दोन्ही तोरण तयार झालेले आहेत. दरवाजाच्या आपण दोन्ही साईडला ही तोरण अशी व्यवस्थित अशी सोडायची. खूप सुंदर असे मी हे तोरण आज तयार केलेलं आहे. आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. हे पहा, या पद्धतीने आपल्याकडे ब्लाऊज पीसच्या शिल्लक तुकड्यापासून मी खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे. आपण ते दरवाजाच्या साईडला लावून पाहूया कसे वाटत आहे ते. हे पहा, या पद्धतीने आपण हे दरवाजाच्या साईडला लावलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.